अशी तुम्ही कधी चटपटीत मिरची बनवली आहे का? कूट वगैरे असा मसाला टाकून, तर बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली रेसिपी आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं अशा मिरच्या घेतल्या आहेत बघा, ह्या तिखटवाल्या नाहीत. तर या ढोबळी मिरचीसारख्या मिरच्या आहेत, लांबड्या अशा. तर या मिरच्या छान अशा कट करून घ्यायच्यात. तर आपल्याला या अगोदर छान अशा धुवून कट करून घ्यायच्यात आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये मसाला वगैरे भरायचा आहे. तर अशी मिरचीची भाजी तुम्ही बनवा आणि मुलांना टिफिनला द्या. मुलांना नक्की आवडेल किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत आहे अशी मिरची आहे, तर तुम्ही नक्की बनवून बघा. तर इथं मी मिरची छान अशी कट करून याचे मधनं काप करून घेतलेत आणि पाण्यामध्ये ठेवली स्वच्छ अशी. तर इथं मी मसाला तयार करून घेणार आहे त्याच्यात भरण्यासाठी सारण. तर इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतले, शेंगदाणे भाजून त्याचं कूट बारीक असं बनवले. तर याच्या शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही बेसन पीठ घेतलं तरी चालेल. इथं धना पावडर घेतली, जिरा पावडर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट थोडीशी घेतली, कांदा घेतला आहे, हळद घेतली आणि बघू शकताय कोथिंबीर घेतली, थोडंसं तेल घेतलं आहे मी. आपल्याला याचं मिश्रण बनवायचं आहे आता. तर असं छान असं चटपटीत मिरची होती बघा. याच्यात मी एका प्लेटमध्ये सर्व काढून घेतलं, थोडंसं तेल टाकलं. आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर एक चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं याच्यात. याच्यानं काय होतं, मिरचीत जे सारण भरतो ते सारण मिरचीच्या बाहेर येत नाही. त्याच्यामुळं असं बघू शकता असं छान असं मिक्स करून घेतलं आहे मी. तर याच्यात पाणी वगैरे न टाकता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही अशी मिरची बनवा, चवीला अप्रतिम अशी लागते. ज्यांनाही मिरची आवडत नाही ना, त्यांनाही अशी बनवली की मिरची आवडेल. तर असं आपल्याला मिरचीचे मध्ये हे करून घेतलं ना, आपण कट करून घेतलं ना, त्याच्यात छान अशी भरून घ्यायचं आहे मसाला. तर बघू शकता इथं मी असा सर्व मिरच्यामध्ये मसाला भरून घेतला आहे. तर अशी मिरची भरून केली ना, तर तुम्हालाही नक्की आवडेल. परत परत याच पद्धतीनं ह्या मिरचीची रेसिपी तुम्ही बनवाल. तर इथं मी कढई गरम केली, कढईमध्ये तेल टाकले. तर जरा जास्तीचं तेल टाकायचं, कारण आपल्याला ह्या मिरची फक्त आपल्याला वाफवून घ्यायचे तेलामध्येच. तर बघू शकता हे तेल छान गरम झालं की याच्यात आपल्याला एक एक करून मिरची सोडून घ्यायची आहे. तर अशी मिरची बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. किंवा पाहुणे वगैरे आले तर अशी मिरची बनवायची, चवीला अप्रतिम अशी लागते. तर याच्यात एक छोटा चमचा जिरं टाकून घेतले. जिरं छान तडतडलं की याच्यात आपला जो काही मसाला शिल्लक राहिलेला होता ना मिरच्यामध्ये भरून, तो मसाला याच्यात टाकून घेतला आहे कढईमध्ये आणि छान असा तो मिक्स करून घेतला आहे तेलामध्ये बघा. तर आपला मसाला छान असा तळलेला आहे. तर याच्यात आता मिरच्या टाकून घ्यायच्यात बघा. एक एक करून मी सर्व मिरच्या अशा टाकून घेते या मसाल्यामध्ये. अशी मिरचीची जरी रेसिपी तुम्ही बनवली ना, तर आठवड्यात 1-1 किलो मिरची आणून खाल, अशी अप्रतिम चवीला ही मिरचीची रेसिपी होते. तर याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. बघू शकता असं अधूनमधून आपण चेक करायची, मिरची पलटायची सारखं, कारण एका साईडनीच लागणार वगैरे नाही कढईला. तर अशी पलटून घ्यायची सारखं. तर याच्यावर आणखीन आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. तर आणखीन झाकण ठेवून घेतले. तर 5 ते 10 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं. परत एकदा चेक करायची मिरची आपली छान अशी आणि परतून घ्यायची. तर अशी चटपटीत मिरची फ्राय बनवा आणि जेवणाची ताटाची शान वाढवणारी आहे ही मिरची फ्राय. तर नक्की ट्राय करा. रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे बघा मी आणि झाकण ठेवून घेतले आणखीन. तर 5 मिनटं झाकण ठेवलं होतं. बघू शकता आपली मिरची छान अशी शिजलेली आहे. थोडासा असं पाण्याचा शिपका दिला ना की मिरची छान मऊ होते आणि याचा मसाला वगैरे आहे ना तो करपत वगैरे नाही. चवीला अप्रतिम अशी ही मिरची फ्राय बनवून तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा
आणि मुलांच्या टिफिनला देखील दिली तर मुलांनाही नक्की आवडेल. तर एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी. तर परत आणखीन 2 ते 3 मिनटासाठी मी झाकण ठेवून घेतलं आणि छान अशी मऊसूद आपली मिरची शिजवून घेतलेली आहे. तर आपली मिरची तयार झालेली आहे, मिरची फ्राय. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकताय चमचमीत मिरची तयार झालेली आहे. अशी मिरची फ्राय बनवली आणि जेवणाच्या ताटाला दिली ना तर खाणारेही खुश होतील. बघू शकताय चमचमीत आपली मिरची फ्राय बनवून तयार झालेली आहे. अगदी तोंडाला पाणी सुटणारी मिरची फ्राय आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.